कोकणातील रायगडमध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमधील वाद काही केल्या मिटत नसल्याचे सध्याचे चित्र आहे। मंत्री भरत गोगावले आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे। या वादाची ठिणगी कर्जत विधानसभा मतदारसंघात महायुतीत पडली असून येथे महायुती तुटली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महायुतीतील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने युती केल्याचे जाहीर केले आहे। यामुळे स्थानिकांच्या तोंडावर कोकणात राष्ट्रवादीची टिकटिक मशालीच्या प्रकाशात उजळणार असल्याचे आता बोलले जात आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कर्जत विधानसभा मतदारसंघात नव्या राजकीय समीकरणाचा उदय झाला असून राज्य सरकारमधील महायुती तुटल्याचे उघड झाले आहे। येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महायुतीमधून फारकत घेतली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सलगी केली आहे। युतीसाठी हात पुढे करत नवीन युती करण्याची घोषणा दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी केली आहे। यामुळे आगामी नगर परिषद आणि जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या निवडणुका राष्ट्रवादी शिवसेनेच्या झेंड्याखाली आता लढले जाणार आहेत। याची घोषणा कर्जत येथील रेडियन ब्लू रिसॉर्ट मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्ष या दोन पक्षाच्या प्रमुख बैठकीत करण्यात आली आहे। राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष असताना सुद्धा कर्जत मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षातील विस्तव जात नाही। मागील विधानसभा निवडणुकीत ही दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभी ठाकली होती। त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे सूत जुळले आहे। या दोन्ही पक्षांनी आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे। याबाबत गेल्या 2 महिन्यापासून गुप्त बैठका सुरू होत्या, ज्यातून आगामी स्थानिकांची रणनीती आखली जात होती। तर आता पहिल्यांदा याची घोषणा करण्यात आली आहे। या बैठकीत कर्जत विधानसभा मतदारसंघातील कर्जत, खोपोली, माथेरान या 3 नगर परिषद आणि खालापूर नगर पंचायत या निवडणुकीसाठी उमेदवार निश्चितबाबत चर्चा झाल्याचे कळत आहे। तर तालुक्यात रायगड जिल्हा परिषदेच्या 6 आणि पंचायत समितीच्या 12 जागांसाठी ही युती निवडणुकीला सामोरे जाणार आहे। याबाबत आता पुढील रणनीती देखील आखण्यात येणार आहे। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे, जिल्हा कार्याध्यक्ष अशोक भोपतराव, जिल्हा प्रवक्ता भरत भगत, जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ धुळे, प्रदेश नेते भगवान भोईर यांच्यासह जिल्हा युवक अध्यक्ष, तालुक्याच्या युवक, महिला तसेच अन्य सेलचे अध्यक्ष आणि तालुक्यातील पदाधिकारी आदी उपस्थित होते। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत, प्रभारी तालुका प्रमुख बाजीराव दळवे, तालुका संघटक बापू घारे, तालुका संपर्क प्रमुख भीमसेन बडेकर आदींनी युवा सेना महिला आघाडी तसेच तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते। या युतीमुळे आता राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आल्याचं बोललं जात आहे। तर मित्रांनो, यावर तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।